गणाधिपतये नमः। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम
पालन गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम शरणागत दीन शरणागत दीना 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 शरणागत दीन चरणीरत करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी जय जय राम शरणागत दिना चरणीरत करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी जय जय राम शरणागत दिना चरणीरत करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम शरणागत दिना चरणीरत करुणा दृष्टी निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जे रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या जे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या करणाऱ्या गिरिदंड कमंडलू घेणाऱ्या रे स्वभक्त स्वभक्त
संगे संगे स्वभक्त संगे संगे स्वभक्त संगे स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त मेरा साया संगे स्वभक्त संगे स्वभक्त संगे असणाऱ्या रे भक्ताभीप्सित करणाऱ्या रे स्मरता दर्शन स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या 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 कृष्णगिरीच्या वसणाऱ्या वसणाऱ्या कृष्णगिरीच्या वसणाऱ्या ये वसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी
आ तुझे नाम गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, आता आता आता, तुझे नाम गाऊ 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 आता, तुझे रंगी नाचू थाटा, तुझे रंगी, तुझे रंगी, तुझे रंग, तुझे रंगी, तुझे रंगी, तुझे रंगी, तुझे रंगी नाचू थाटा, तुझे नाम गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, गाऊ आता, गाऊ आता, तुझी नामाचा विश्वास, तुझी नामाचा विश्वास, तुझी नामाचा विश्वास, आम्हा कैचा गर्भवास, आम्हा कैचा गर्भवास, तुझे नाम गाऊ आता, पडे, तुझे नामी विसर पडे, नामी नामी विसर पडे, नामी विसर पडे, नामी विसर पडे, तुझे नामी विसर पडे, तुझे नामी विसर पडे, पडे विसर पडे, तुझे नामी विसर पडे, तरी कोटी हत्या घडे,
कोटी हत्या घडे नाम घ्या रे नाम घ्या रे नाम 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 घ्या रे 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 कोणी फुका नाम घ्या रे कोणी फुका हा करुणी सांगी तुका हा करुणी सांगे तुका तुझे नाम गाऊ आता गाऊ आता तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता गाऊ आता गाऊ आता गोपाल कृष्ण भगवान की ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैक मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्व विद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्व लोकानां दक्षिणामूर्तये नमः. श्लोक सगळेजण बरोबर म्हणा. नमः श्री वासुदेवाय यतये सर्व साक्षिणे मोहध्वांत विनाशाय सच्चिदानंद रूपिणे भगवत पूज्यपादाय सच्चिदानंद रूपिणे नमो माधवनाथाय नमस्ते सुसहस्रशः सद्गुरु श्री माधवनाथ स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की भक्त वत्सल भक्ताभिमानी परम प्रेम स्वरूप अखिलैश्वर्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्री दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या मनोहर पादुकांच्या रूपामध्ये राजधानी नरसोबाची वाडी औदुंबरा तळवटी कृष्णा तटी त्या भवतारक गुरुचरणांना नमस्कार करून महाराजांच्या ठिकाणी नमस्कार करून यज्ञ नारायण देवता त्यामध्ये ज्यांचं आवाहन केलं ते मारुतीराय आपण सर्व भगवत भक्त गुरुभक्त श्रोते आमचे साथीदार सगळ्यांना नमस्कार करून गुरु महाराज आणि परमेश्वरच आपल्याकडून श्रवण आणि कीर्तनानं सेवा करून घेत आहेत.
तुकाराम महाराजांचाच अभंग. तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचू थाता. तुझी नामाचा विश्वास आम्हा काहीचा गर्भवास. तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे. नाम घ्या रे कोणी फुका, हाकारोनी सांगे तुका. जे गुरूंचं आणि परमात्म्याचं प्रेमानं निष्ठेनं श्रद्धेनं नाम घेतात त्यांचा नामाबद्दल काय भाव असतो हे तुकाराम महाराजांच्या अभंगात शब्दाशब्दामध्ये पाझरतं. संतांना मनाची, मग एकट्या मनाची असो वा समाजाच्या मनाची नस कळते. त्यामुळे एक अभंग असला, स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, पापी असो पुण्यवान असो, सगळ्यांना वाटतं की मलाच सांगितलंय. बरं काय आज अभंग तयार झालाय का? होऊन 400 वर्ष झाली. 400 वर्षापूर्वी जे सांगितलेलं तत्वज्ञान 400 वर्षानंतर आज सुद्धा तसंच ताजं तवानं आहे. इथं बसलेल्या कोणालाच असं वाटत नाही की आता काय 400 वर्ष झाली, काळ गेला, अजून किती तुका म्हणे करणार. देवळात जागा ज्ञानदेव म्हणे, नामा म्हणे, दास म्हणे, तुका म्हणे, माधवनाथ म्हणे, वासुदेव म्हणे. आम्ही म्हणे तुम्ही म्हणे याला ही जागा आहे का? आम्ही काय म्हणणार, यांनी असं केलं म्हणे ते तसं करतात म्हणे, वाणी तिकडच गेली आमची. इथं ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, ते जे म्हणाले त्यात भंग झाला नाही बरं का, म्हणून तो अभंग म्हणतात. मला बुद्धी आहे, प्रतिभा आहे, शब्द जुळवता येतात, कविता चांगली येते, फार तर काव्य वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक येईल माझा. उद्याच्या रविवारी बुवा तुमची कविता प्रथम क्रमांक, पण त्याला अभंग नाही म्हणणार कोणी, कारण पुढच्या रविवारी सराफा रोडला भेळचा पुडा बांधायला, बुवा तुमची कविता भेळचा पुडा बांधलाय, त्याला अभंग म्हणणार का? काल मला सुचलं ते आज कालबाह्य झालं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संत जे बोलतात ते सद्गुरूंच्या पूर्ण कृपा देऊन टाकलेली असते त्यांच्या गुरूंनी. आपणा सारखी करीती तात्काळ, जे ज्ञानोबांना मिळालं तेच त्यांनी नाथांना तुकोबांना सगळ्यांना दिलं. हे ऐकल्यावर काही विचित्र वाटायला नको. कीर्तन जरी आत्ता आजच्या दिवशी वर्तमान तुम्ही श्रोते असलात तरी यांनी ते कॅच करून ठेवल्यामुळं ऐकताना त्या दिवशी ऐकणार, कोणी रेल्वेत ऐकेल, कोणी घरात ऐकेल. सगळी श्रद्धावान श्रोते असतात असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी गुरुतत्व मानून तुकाराम महाराज नाम घ्या म्हणतात, सगळ्यांनाच पटतं असं नाही. पटतं ते श्रद्धावान असतात, पटत नाही ते विद्वान असतात. महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण, नामदेव शिंपी, गोरा कुंभार, सजन कसाई, सेना न्हावी, जातीप्रमाणे स्वातंत्र्यानंतर संत सुद्धा वाटून घेतले सगळ्यांनी. दुर्दैव आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त ते रेड्याला शिकवलं. ऐकलंय ना, बातम्या वगैरे वाचल्यात. काही म्हशी बोलतात माईक मिळाल्यावर, नाव घेत नाही त्यांचं, कारण त्यांची नावं घेण्याची ही जागा नाही. कारण एका कीर्तनात नाव घेतलं आणि लाईट जाऊन अंधारच पडला, असली यांची कर्म.
तुमची पातळी काय आणि ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती टीका करता काय? परदेशातले लोक अजान वृक्षाखाली संजीवन समाधीच्या ठिकाणी 7 पारायण करतात आणि 8व्या पारायणाला माऊलीच त्यातलं वर्म सांगायला येतात. आणि जर जातच पाहिजे संतांची तर झेपायचं नाही बरं का, कीर्तनकारांनी बोललेलं. कारण ज्ञानेश्वर महाराज जर ब्राह्मण आहेत, अमुक केलं तमुक केलं, मग त्यांचा गौरव करणारे तुकाराम महाराजांचा अभंग पुसून टाकू शकतं का कोणी? तुकाराम महाराज कोण आहेत? वाणी. पण त्या तुकाराम महाराजांनी जे आकाशा एवढे त्यांनी 16 वर्षाचं चैतन्य कैवल्य, वारकरी संप्रदायात कैवल्य साम्राज्याचे सम्राट चक्रवर्ती म्हणजे ज्ञानोबा माझा. त्यांनी काय वर्णन केलं पहा. अभंग सगळा नाही गत तालासुरात, फक्त पहिले शब्द ठेवतो, कारण पहिल्या शब्दाचा जप करावा. जया आठविता महापुण्य राशी असं माऊलींचं वर्णन आहे. ज्यांचं स्मरण झालं तरी पुण्याच्या राशी आहेत. तुकाराम महाराज केवढे मुकुटमणी संतांचा जगद्गुरु आकाशा एवढे, पण ते 16 वर्षाच्या चैतन्याला पांडुरंग म्हणतात. नवे नवे ज्ञान विषयाला तर आमचे गुरु महाराज आहेत. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, राजा राजा, ज्ञानियांचा राजा. तुकाराम महाराजांनी पहिले शब्द असे ठेवले, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञान दे, म्हणते ज्ञान दे, म्हणते ज्ञान दे. माईचे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा. यामध्ये तुकाराम महाराजांचे शब्द ज्ञानोबांच्या करिता हे सगळ्यांनी व्यवस्थित आदरानं पहावेत. ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा त्रास होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायीच बरी. मग तुकोबांच्या पेक्षा कोणी सध्या महाराष्ट्रात मोठं आहे का? असं बोलणार नव्हतं, पण ते कॅमेरा सुरू असल्यामुळे बोललो. सध्या असलंच व्हायरल झालं पाहिजे. संतांच्या ठिकाणी तुम्ही तुमची विद्वत्ता वाकडी वापरायची नाही. सगळेच खपवून घेणारे नाही हे कळायला नको का संत निंदा करणाऱ्यांना? म्हणून तुकाराम महाराजांनी रोज सार शिवांच्या पासून आलेलं गुरुतत्व निवृत्तीनाथांच्याकडून ज्ञानोबांच्याकडे आलं आणि त्यांनी नामस्मरण कलियुगातलं सगळ्यात मोठं साधन पांडुरंग प्राप्तीकरिता नाम दिलं. तोच तुकाराम महाराज गौरव करतात. ज्याला हा ठाम विश्वास आहे गुरूंनी दिलेल्या साधनावरती, तो पुढच्या पायरीवरती जातो आणि पांडुरंगासमोर येऊन तुकाराम महाराज गातात, तुझे नाम गाऊ आता. माणूस गातो केव्हा? आनंदात असल्यावर गातो. पट्टी माहिती नसली, राग माहिती नसला तरी आंघोळ करताना गातो का नाही बाथरूम मध्ये? गाणं हे आतली अवस्था आहे बरं का. ज्ञान नंतर आहे, प्रेम आधी आहे.
म्हणून वैकुंठाच्या उंबऱ्याशी ज्ञान योग सगळे जाऊन थांबले, आत नाही जाऊ शकले. आत फक्त प्रेमरस गेला. गाणं ज्यांना येत नाही त्यांचं गाणं सुद्धा महाराज ऐकतात का नाही हो? एवढे चांगले साथीदार, एक तबलजी पुरतात पण दोन दोन तबलजी, एक स्पीकर पुरतो पण चार चार स्पीकर, एवढे श्रोते, राहायला अटॅच व्यवस्था हार्ट ऑफ सिटी मध्ये इंदोरला, हे रोज उत्तम. अजून एक महिनाभर कीर्तन केली तर हे अजून अंतर वाढवावं लागेल. प्रेम आदर एवढं असलं तरी गाताना काय व्हायचं ते होतंय. भगवान श्रीकृष्णांना माहितीये की मी काय गातो, मी काय स्वर लावतो. रावणानं एका गायनामध्ये भगवान शंकरांचं आत्मलिंग मिळवलं. म्हणजे गाणं आलं तरी देव मिळेल असं नाही. आणि ज्यांना राग रागिण्या माहिती नाहीत ते असे अनेक जण आहेत की त्यांना पांडुरंगाची कृपा होते. सगळ्या कर्माच्या आतमध्ये गर्भ आहे तो म्हणजे भाव. भावे विण देव न कळी निसंदेह. कळत नाहीये का गुन्हा नाहीये, पण कळत नाही हे कळतं, ही अवस्था फार चांगली आहे. 4 प्रकार आहेत. ज्ञानाच्या बाबतीत तसं कर्म घडतं. मला कळतं पण ते मला कळत नाही, हे ज्याला कळतं तो व्यवस्थित वागतो. मला कळतं पण काय कळतंय मला कळत नाही, हे त्याला कळतं, तो विधिनिषेध पाळतो. तुम्हाला कळतंय असं कळतेल मला आणि मग पुढे जातो. मला कळत नाही हे मला कळतं आणि हे त्याला कळतं, दुसरा प्रकार. यातलं मला कळत नाही आहे पण कळत नाही हे कळतं, तो कासवासारखा असतो. आगंतुकपणा घडत नाही, समोर कोण बसले याचं भान असतं. तिसरी अवस्था म्हणजे गुरुकृपेनं व्यवस्थित मला कळतंय, हे मला कळतंय आणि हे मला कळतंय, तसा कळून वागतो, तो चुकायचाच नाही. पण चौथा प्रकार आरक्षणानं सुद्धा कळत नाही. तो म्हणजे कळत नाही हेही त्याला कळत नाही. ते महाविद्वान फार धाडसी असतात, देव नाही असं बोलायला लागतात. पण इथं कळतंय, हे मला कळतंय, हे कळवण्याकरताच तुकोगंज मध्ये नाथ रस्त्यावरती माधवनाथ महाराजांच्या समाधीकडे आलोय ना आपण. तुकाराम महाराजांनी तुझे नाम गातो केव्हा आनंदात असल्यावर. म्हणजे नाम घेण्याचे अनेक प्रकार आहेत. काय वडिलांनी परंपरा करून ठेवली आहे, रोज एक एक नाम घ्यावं लागतं म्हणून आपलं घेतो, असा कंटाळून वैतागून घेतो, तो एक प्रकार आहे. काही जण भीतीनं घेतात, काही जण देवाशी माझं नातं जोडायचं आहे म्हणून. काही जणांची बैठक असते, योग सिद्ध झालेला असतो, ग्रंथ पाठ असतात, क्षेत्रावरती जाऊन आलेले असतात, तरी पण कळल्यानंतर सुद्धा नामामध्ये रंगतात. सगळ्या सत्पुरुषांचं चरित्र पाहिलं, त्यांच्या पोथ्या पाहिल्या, शब्दांचे प्रकार वेगळे असतील, कोणाच्या ओव्या असतील, कोणाचे श्लोक असतील. मग ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, गुरुचरित्र असो, दत्त महात्म्य असो, दत्त पुराण असो, रामायणाचे वाल्मिकी रामायण असो, तुलसीदासांचा असो, सगळ्यांच्या ग्रंथात आणि त्यातून जे अभंग आहेत त्यामध्ये रहस्य उलगडून सांगितलं. प्रत्येकानं जन्माला येतो कसे आम्ही, ती रसायनं कोणती, किती महिने असतो, कोणत्या महिन्यामध्ये प्राण प्रविष्ट केला जातो, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले की नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली, अमासिका दिली वांगोळी. हेच श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी दत्त महात्म्यामध्ये वर्णन करतात
की 9 महिने मोदकांना जसं उकडायला ठेवतात की नाही, आंधण देतात, तसा 9 महिने गर्भ मलमूत्रांच्या उष्ण द्रव्यामध्ये दुर्गंधीयुक्त पदार्थात आंधण घातलं होतं. तेच ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अभंगात वर्णन केलंय. आणि जन्म झाल्यानंतर कोहम कोहम करायला लागलो आम्ही. कोण आहे मी? आचार्याने काही वेगळं सांगितलंय? कोहं कथमिदं जातं को वा कर्तास्य विद्यते. ते कोहम बघितलं आणि संत जवळ आले. नाम घे म्हणजे तू कोण होशील? सोहम म्हणायला लागशील. सोहम म्हणजे ब्रह्मस्वरूप, तत्वमसी बोध करतात. गुरूंच्या ध्यानामध्ये भगवान शंकरांनी एक श्लोक वापरलाय बघा, ब्रह्मानंदम. गुरु आहेत किती लक्षणांनी युक्त. परम सुखदं केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. तत्वमस्यादिलक्ष्यं. तत्त्वम असि. संस्कृत व्याकरणामध्ये पहिला जवळच्याचा उच्चार करतात, मग तत् म्हणजे ते आधी कसं काय? व्याकरणाचाच नियम आहे की अवघड शब्द जोडाक्षर पहिल्यांदा येत नाही. त्वम तत् असि, त्याचं तत्वमसी बोधवाक्य आहे. तत् म्हणजे सोहम म्हणण्यापर्यंत, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग कोहम ते सोहम, कोहम ते शिवरूप होण्यापर्यंत मध्ये विघ्न कुठलं येतं? मध्ये विघ्न येतं म्हणजे कोहम आणि सोहमच्या मध्ये अहम बसलाय की हो, स्पीड ब्रेकर. मी ज्ञानी आहे, मी तपी आहे, मी कर्म करतो. कर्माचा, ज्ञानाचा, तपाचा, सगळ्याचा अहंकार येतो आणि मग तो नाम गात नाही बर का. मला ब्रह्मज्ञान झालंय म्हटल्यावर मी नाम कसं घेत बसू? नाम म्हणजे काय स्वस्त म्हणजे काही किंमत नाही. तो अहंकार काय करेल सांगता येत नाही, नाम घेऊ देत नाही हो. त्याला सज्जन माणसं, ज्ञानानंतर भक्ती होणं फार कठीण आहे. इथं आकाशा एवढे तुकाराम महाराज नाम गाऊ, गातो म्हणजे मनापासून आनंदानं प्रेमानं. नवे नवे पुढे म्हणाले, तुझे रंगी नाचू थाता. पुढची अवस्था आहे. नाचावं केव्हा वाटतं? देहावरची आसक्ती आणि लज्जा जाते त्यावेळी माणूस नाचतो. नाचायला लाज सोडावी लागते. गणपतीच्या मिरवणुकीला सोडतात का नाही लाज? कसे नाचतात बघताना. पण देवासमोर नाचा म्हटल्यानंतर क्रेडिट आढळून येतो. बाकीच्यांचं जाऊ द्या, घरंदाज काही माणसं सुद्धा लग्नाच्या मिरवणुकीला रस्त्यावरती चौकात बँडवर नाचतात हो, सिनेमातल्या गाण्यात. त्या एका गावामध्ये मुंज चालू होती आणि साठीच्या आजीबाई, येऊ कशी कशी मी नांदायला. आता काय नांदणार साठीनंतर? हार्ट अटॅक आला आणि गेल्या. बँडवर नाचण्याकरताय का? बघतायत दुसरे. पण तेच भगवंताच्या दिगंबरा दिगंबरा नाही म्हटलं, त्यालाही यायला वेळ नाही, लाज वाटते. गावातल्या देवाच्या उत्सवात नाचायला लाज वाटते, पण बँडवरती नाचायला लाज वाटत नाही. तुकाराम महाराज येतो, तुझे नामी, नामाचं महात्म्य वर्णन करताना, तुझे रंगी नाचू थाता. नाचावंसं वाटायला लागलं. महाराजांनी पुढे सांगता सांगता माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वर आणि मी याच्यात पडदे आहेत बरीच. लज्जा, अहंकार. तो गेला की आपोआप भगवत सेवेला त्याला काही वाटत नाही. वेड म्हणतात लोक. तुकाराम महाराजांना वेड म्हणाले.
उत्तरेकडे गेल्यानंतर संत मीराबाईंनाही वेड म्हणाले ना. ती नाचत होती भगवंताचं नाम घेत. राजघराण्यातली बर का, राजघराण्यातली रस्त्यावरती फिरायला लागली. पण तिच्या पदरात काय पडलं, लोक निंदा करायला लागले. सध्या राजघराण्यात ते रस्त्यावर फिरायला लागले की काय ब्रेकिंग न्यूज, भारत जोडो, आजोबानं तुकडे केले भारताचे, नातू जोडायला चालला. तुम्हाला सावरकरांची ॲलर्जी, मारुतीरायांची ॲलर्जी कसे हृदयात बसणार हो तुम्ही. आता काही लपत नाही फेसबुक आणि याच्यावरती. पण संत मीराबाई राजघराण्यातली बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. आणि नाचते कुठं, गली गली हरिगुण गाणे लगी. गल्लीतून राज रस्त्यावरून संतांच्या झुंडीतून कृष्ण कृष्ण करत फिरायला लागली. बाकीचे लोक म्हणायला लागले वेड लागलंय, पागल हो गई. घरच्या लोकांना त्रास झाला, विषाचा पेला प्यायला दिला. लोग कहे मीरा हो गई बाबरी, लोग कहे मीरा हो गई बाबरी. आता लोग कहे मीरा हो गई बाबरी, बाप कहे कुलना सिरे, बाप कहे कुलना सिरे. विष का प्याला राणा जी ने भेजा, पीबत मीरा हासी, पग घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची, घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची, नाची घुंघरू बांध मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची, घुंघरू बांध मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची. विष का प्याला राणा जी ने भेजा, पीबत मीरा हासी. तुम्ही म्हणाल सगळं ठीक आहे, पण काय फळ काय पदरात पडलं. विष का प्याला राणाजीने भेजा, मीरेने विष प्याली आणि तिकडं कृष्णांची मूर्ती काळी निळी झाली. मीरेचा देहच सापडला नाही. कापरासारखी हो, ठाईच समाप्ती. कापराची मधली अवस्था नाही, कापूर ओके असेल तर अग्नीतून एकदम वायू पदार्थात, वायू रूपात. तसं जीवाचं कोहमचं सोहम चिदानंद रूप झालं मीरेचं. कृष्ण रूपात गेली. वेड म्हणून घ्यावं लागतं. हे सगळे वेडेच आहेत हो. ज्ञानोबांना आम्ही दगड मारले, तुकाराम महाराजांना वेड म्हटलं, मीरेला वेड म्हटलं. पाचशे वर्षानंतर राम मंदिर करणारेही वेडे. अजून भारताचे तुकडे पडले असते पण ते वाचवले, तेही वेडे माथे फिरू. हे फार विद्वान ना सगळे महात्मे पंडित, बाकी सगळे मूर्ख. आम्ही वेडेच आहे, वेडेच आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बहीण मुक्ताबाईंनी सांगितलं आम्ही वेडेच आहोत, तुमच्या गावातले नाहीच आम्ही. कसे वेडे? ज्यांना पांडुरंगाचा कृष्णांचा रंग कळला ना, त्यांना दुसरा रंग लागत नाही. ते इथं कुठल्याही रंगात रंगत नाहीत, त्यांना रंगांचा रंग मिळालेला असतो.
आमच्या दृष्टीनं वेडे. आ आ आ वेडियांच्या गावालो जे देवा करता गातात नाचतात, ज्यांना इथली आवड नाही ते वेडच म्हणणार ना. पण मला आयुष्यात मिळवायचं काय ठरलं की त्याला पागल म्हणतात. असे वेडेच. आमच्याकडे एक वाक्य आहे मराठीत, ज्यांना समाज वेड्यात काढतो तेच बालभारतीच्या धड्यात येतात. ज्यांना वेड ठरवलं त्यांचेच धडे येतात लेसन म्हणून. वेडियांच्या गावालो वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो. वेडियांच्या गावालो वेडियांच्या गाव आलो, वेडियांच्या गाव आलो, वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो. आमचे गायक मित्र आहेत ना कोकणातले, अजिंक्य पोंक्षे म्हणून, त्यांनी हा अभंग शिकवलाय मला. माझ्यापेक्षा लहान आहे पण सुंदर गळा आहे त्यांचा. वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो वेडा झालो वेडा झालो मी, मज पुसून का काही, मज पुसून का काही, आम्ही माणसात नाही, मज पुसून का काही, आम्ही माणसात नाही, वेडा झालो वेडा झालो मी. आम्हालाही नाती गोती, आम्हालाही नाती गोती, आम्हालाही नाती गोती, देवा तू माझा सांगती, देवा देवा तू माझा सांगती, देवा पदर प्रपंचाचा फाड
वेडा झालो मी वेड्याच्या गावालो वेड्याच्या गावा आलो वेडा झालो मी वेडा झालो मी वेडा 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 झालो मी वेडा झालो मी वेडा झालो मी मुक्ताबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी. प्रपंच म्हणजे कानाला ऐकण्याचं सुख, डोळ्याला रूपाचं सुख, त्वचेला स्पर्शाचं सुख, नाकाला गंधाचं सुख आणि जिभेला चवीचं सुख. जगतो म्हणजे वेगळं काय करतो हे 5 लागतं ना तेच आमच्या जवळ राहतं. त्यालाच प्रपंच म्हणतात. मरेपर्यंत याच्या करताच आमचा आटापिटा सुरू आहे. पण किती दिवस ते लागतं हो. कालच म्हटलं नाही का 5व्या वर्षीचं वेगळं 16व्या वर्षीचं वेगळं. लहानपणी टी शर्ट घालायचे आम्हाला, चित्र असायचं स्पायडरमॅन, छोटा भीम. 25 मध्ये घालून फिरतो का त्यावेळी वेगळं असतं. करीना कपूर. वयाप्रमाणे मटेरियल बदलतं का नाही सुखाचं. 60 नंतर जर असलं कार्टून घालायला लागला तर लांबून म्हणतील आलं बघा कार्टून. बालवयी खेळी रमलो तारुण्य नाचले, काय शब्द ठेवलाय. वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तर, याचाच अर्थ पहिलं सांगितलं ते दृष्टांत होता, तत्वाचे शब्द पुढे. ते नाना पाटेकरांचं एका कुठल्या सिनेमात वाक्य आहे बघा, अंधों की दुनिया में मैं आईना लेके घूम रहा हूं. कबीर महाराज काय वेगळं म्हणतात, मैं काहू समजाऊं ये सब जगा अंधा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, ते आम्हाला डोळे दाखवायला आले, वाट दाखवायला आले, पण आम्हीच त्यांना वेड म्हणायला लागलो. मुक्ताबाई म्हणाल्या बरोबर आहे, आम्ही वेडेच आहोत. कारण आमची वाट आहे पंढरीची. आम्ही प्रपंचालाच पंढरी म्हणतो. देह असेपर्यंत या सगळ्या विषयांची आसक्ती सुटत नाही. परिणामी विषमीव. काल लागतं ते आज चालत नाही. साखर इतकी आवडत होती, साखर इतकी आवडत होती, भातात साखर, पोह्यात साखर, इतकी साखर आवडायची की लाडू दिला तर जरा कमी झाले, साखर पाहिजे होती. मग रवा अर्धा किलो, साखर अर्धा किलो, तरी म्हणाला जरा गोड पाहिजे होतं. पाव किलो रवा, पाऊण किलो साखर, तरी म्हणाला 2 चमचे पाहिजे होती. थांबा, ते रवा घालूच नका, साखरेचाच गोळा द्या. एवढी साखर आवडते, तो म्हणाला अजून चमचाभर खपली असती. डोक्याला हात लावला. पण एके दिवशी काय चक्कर आली आणि पडला. डॉक्टरांच्याकडे नेला. त्यांनी रक्त काढून घेतलं. दुसऱ्या दिवशी या, त्यांनी सांगितलं साखर बंद. आतच शुगर फॅक्टरी सुरू झाली आहे, बाहेरची बंद करा, नाहीतर आटपाल लवकर, डायबिटीस. काल जी साखर माझी प्रत्येक क्षणाची गोडी वाढवायची, आता ते मला विषय कळल्यानंतर मीच बंद केली का नाही. जे काल देहाला लागायचं ते आज विष ठरू शकतं. संत म्हणतात आधीपासूनच मग सांभाळायचं, नंतर दुःख नको. ते टीव्हीवर दाखवत नाहीत का, तुकडे तुकडे खाते हो, काहीतरी जाहिरात आहे बघा. म्हणून आपल्या अध्यात्मात आठवड्यातून 1 दिवस उपवास करायची पद्धत आहे. शेवटी सगळंच बंद केल्यावर होणारा वैताग म्हणतात, त्याला वैराग्य म्हणत नाहीत. आहे तरी पण नकोय त्याला वैराग्य म्हणतात. मिळत नाही म्हणून चिडचिड होते त्याला वैताग म्हणतात. स्पष्ट आहे. एकदम डॉक्टरनी सगळं बंद करा म्हटलं तर त्रास होतो. म्हणून आठवड्यातून सवय लावायची. 1 दिवस मी जरा पोळी भाजी भात वरण याच्याशिवाय राहू शकतो का. आणि राहून बघा, उलट उपवासालाच मजा असते. साबुदाण्याची खिचडी, वडे, खोबऱ्याची चटणी, वेगवेगळ्या वड्या,
खजूर, राजगिऱ्याचे लाडू. आमच्याकडे एक पुस्तक मिळतं, उपवासाचे 1000 पदार्थ. कसा दणदणीत उपवास असेल. सध्या उपोषण करणारी सुद्धा फार हुशार. उपोषण करणारा कुणी मेलेलं नाही आजपर्यंत सावरकरांच्या शिवाय. बाकी सगळे बेगडी नाटकी सगळी. का? उपोषण सुरू आहे आणि बाहेर स्टॉल मांडला होता, उपोषणाच्या वेळी मिळण्याचे पदार्थ. अर्थ कसा लावायचा याचा हो? गीता हातात घेऊन ब्रिटिशांचं अन्न खाणार नाही म्हणजे नाही असं हसत हसत गीतेचं वचन घेऊन फासावर जाणारे संपले. नंतर सगळे बोके आले, बोके. आमची हिस्टरीमध्ये फसवणूक केल्यामुळे आम्ही बोलणारच. का? म्हणून त्या व्हिक्टोरियाच्या वरती निबंध लिहायचा, वास्को दी गामा, विल्यम कोणता, अमुक कोणतं. अरे भारतात काही चांगली माणसं झाली नाहीत. सांगण्याचं कारण, या देहाला 5 विषय सतत लागतात. त्याची इतकी सवय होते की भोगणारा देह जरी संपला, दुसऱ्या दिवशी अग्निसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी रचलेल्या लाकडांची राख आहे का माझ्या अंगाची राख आहे कळतं का? सुंदर है देह तेरी, होवी भसम की ढेरी, पलकी लगे ना देरी. पण तरीही वासना इतकी प्रबळ आहे की 11व्या दिवशी 10व्या दिवशी कावळा शिवत नाही. देहाला जी सवय होती ती वासना पूर्ती झाली नसल्यामुळं सगळे थांबलेले असतात. पोटातले कावळे ओरडत असतात तरी तो झाडावरचा खाली येत नाही. तो म्हणतो का वळा? वासना पूर्ण झाल्याशिवाय वळत नाही म्हणून त्याला कावळा म्हणतात. दुसरा पक्षी का लागत नाही? हे आजच्या काळात सुद्धा सगळ्यांना पाहायला मिळतं. म्हणजे जी देहाला आसक्ती होती का नाही ते कोणीतरी सांगतं. त्यांना जरा सकाळी उठल्या उठल्या प्यायची सवय होती, म्हणजे चहा. तो कपभर ठेवल्यावर कावळा शिवतो. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आपण इथून परवा बघितलं. वैकुंठ गमन झालं आणि 14 अभंग पाठवले. त्यातला एक सुंदर अभंग आहे. या जन्मात नाम काय घ्यायचं? तुझी नामाचा विश्वास आम्हा कैचा गर्भवास. म्हणून ते सदैव वैकुंठाला गेले. जाताना आमचा राम राम घ्यावा का? आमचा अनुभव आहे. तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही. या नामानं काम होतं. कारण सगळं दुःखमय जगामध्ये जीवनात आम्ही देहाला लागतं तेच पुरवत बसतो. देहच कायमचा नाही, त्या वस्तू कशा पुरतील कायमच्या? त्यामुळे दुःख कुठे मिळते? परत जन्माला येण्यामध्ये. वरून पाठवलेला अभंग. जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. दुःखासी कारण जन्म
जन्म घ्यावा, जन्म घ्यावा, जन्म घ्यावा, दुःखासी कारण, दुःखासी कारण जन्म घ्यावा, जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्या. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण पुन्हा जन्म घ्यावा. महाराज म्हणाले यातून बाहेर यायचंय ना, तुझे नाम गाऊ आता. आता शब्द फार चांगला आहे बरं का, तो माऊलींच्याच कृपेनं आलेला. आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे केव्हा? जीवनभरातली सगळी उपासना झाली आणि भगवान प्रसन्न होऊन मागण्याचा प्रसंग आला. आता सुरू. सगळ्या श्रोत्यांना, भगवत भक्तांना, गुरुभक्तांना एक दिवस असा यावा की तुमच्या आमच्या सगळ्यांचे गुरु महाराज, संत, आपली देवता उभे समोर आणि तुम्हा मला सांगतायत प्रसन्न आहे, मागा. आता असा दिवस यायला नको का? आता शब्द म्हणजे झालं गेलं, गंगेला मिळालं. आता उद्या मी जिवंत राहीन सांगता येत नाही, म्हणून आता. तीन काळ आहेत ना. शाळेत शिकवत होती गुरुजी, तीन काळ. महिनाभर उजळणी सुरू होती, रिव्हिजन. गेलेला भूतकाळ, चालू वर्तमान काळ, उद्याचा भविष्य काळ. लिहून दिलं, पाठांतर करून घेतलं, 100 वेळेला लिहायला लावलं आणि एकाला उठवलं, सांग रे काळ किती? तो म्हणाला 2. छडी घेतली, डोळे मोठे केले. महिनाभर शिकवतोय, काळ 3 आहेत म्हणून 2 कसे काय? तो म्हणाला शाळेत आल्यावर तुम्ही आणि घरी गेल्यावर वडील, 2 काळ आहेत. मारतातच सारखी. जुने शिक्षक भाग्यवान, मारू शकत होते. सध्या मुलांना हात लावायचा नाही त्यांनी काही केलं तरी. मग शाळेनंतर 5 वाजता आई वडीलच बडवून काढतात सरांना आणि पुन्हा टीचर्स डेला फेसबुकवर पोस्ट टाकतात. सगळे एकेका दिवसावर प्रेम. आई करता एक दिवस मदर्स डे, वडिलांकरता फादर्स डे, देशाकरता इंडिपेंडन्स डे. जिलबी खाऊन होईपर्यंत आहे मेरे वतन के लोगो. नंतर मला पाहिजे ते लावायचं. प्रेमा करता सुद्धा एकच दिवस, दुसऱ्या दिवशी चाकू मारतो. अरे प्रेम करायचं आहे ना, भागवत वाच, कृष्णांच्याकडं बघ. सांगण्याचं कारण तुकाराम महाराजांनी या नामाच्या अभंगात कसं क्रमानं वर्णन केलंय. हे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. आम्ही वेडे वाटलो तरी चालेल, पण जन्म जन्म हा जन्म देहाला लागते, ते देण्यात जातो आणि परत 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 त्यात चुका होतात. मग नामानं काय होतं? तुझी नामाचा विश्वास, आम्हा कैचा गर्भवास. अशी नामाची सवय लागली आणि विसर पडला तर रोज जर एखाद्याची बैठक असेल नाम घ्यायची,
ती वेळ ठरलेली जप करायची. आणि तसंच एकदा प्रवासामध्ये जर त्यावेळी करायला मिळालं नाही, कुठेतरी रेल्वे स्टेशनवर आहे, तर चुकल्यासारखं वाटतं, त्रास होतो. भगवंताची भक्ती प्रेम असं खेचून घेते की त्याविषयी जे दरवेळी उत्सवाला येतात त्यांना जर उत्सवाला यावर्षी यायला मिळालं नसेल, त्रास होत असेल का नाही? लवकर पोचावं म्हणून विमानानं येतात का नाही? महाराज म्हणाले, तुझे नामे विसर पडे तरी कोटी हत्या घडी. असं का म्हणाले? काही दृष्टांत त्यांच्या चरित्रातली गोष्ट सांगतो आणि पूर्वरंगात थांबतो. सकाळची वेळ, त्याला रामप्रहर म्हणतात. राम हे नाम इतकं पवित्र आहे, मंगलमय आहे की सकाळच्या शुभ वेळेला वेळेलाच रामप्रहर म्हणतात. तुकाराम महाराज अंगणात बाजल्यावर बसलेत आणि अंतर्बाह्य शुचिरभूत असलेला पांडुरंगच फक्त तुकोबा या नावामध्ये देहामध्ये होता. असे आमचे परमप्रिय संत तुकाराम महाराज दुसरं काय करणार हो? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी. हे जरा लांब ठेवा, लांब. तुकाराम महाराजांचं जीवन म्हणजे आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे. फक्त जरा लांब. आणि दुसरे मज नाही आता, मज नाही आता. नेमिलिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग 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 ध्यानी. आणिक दुसरे मज नाही आता, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. पांडुरंग भजन सुरू आहे त्यांचं आणि अचानक त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली. आवडे, त्या काय करत होत्या? चुलीजवळ, त्याला मराठीत पोतेर म्हणतात. पोतेर जुनं कापड, ते माती आणि शेणाच्या याच्यात कालवायचं आणि चूल सगळी सारवायची. तो बोळा हातात घेऊन पोतेर करत होत्या आणि तुकाराम महाराजांनी हाक मारली पत्नीला, ते तसंच घेऊन बाहेर आल्या. संतांचा प्रपंच सांगणे इतकी आमची पात्रता नाही, पण चरित्रात वर्णन आहे. त्या बोलायच्या. का बोलावलं? महाराजांनी तिला विचारलं, तुला आईला भेटायचंय का? तुझ्या आईला भेटायचंय का म्हटल्यावर डोळ्यात पाणी आलं. कारण त्यांची आई तुकाराम महाराजांच्या सासूबाई देवाघरी गेल्या होत्या. काय वर्ष 2 वर्ष झाली असती. देवाघरी आई गेली आणि तुकाराम महाराज आईला भेटायचंय काय म्हणतात. डोळ्यात पाणी आलं. आईची आठवण काढल्यावर पाणी येतं तो डोळ्यात. असं काय करता सकाळी सकाळी? माझी आई देवाघरी गेली आणि भेटायचंय काय म्हणता. पण माहिती त्या काळ्या पांडुरंगाच्या कृपेनं नवरा काहीतरी चमत्कार वगैरे करत असतो. फणसासारखं काम होतं. वरून काटे होते पण आत अमृताचे साठे होते.
साठे म्हणजे आडनावाची नव्हे, अमृतासाठी असं नाही, गोड गरे होते आत. तुकाराम महाराजांचेच भक्त आहेत शेख मोहम्मद, त्यांच्या अभंगातच वर्णन आहे. जीव शिवाचं म्हणजे आत परमात्मा आणि देह वेगळे असं सांगताना मी आपलं यांचा स्वभाव वर्णन करायला शब्द वापरले. त्यांना भरून आलं, म्हटलं असं काय करता, तुला खरोखर आईला भेटायचं आहे का, भेटवा. महाराजांनी ती बघ ती तुझी आई म्हणून हात केला. कुठं, सगळ्यांनी कचरा टाकायचा उकिरडा होता, त्या उकिरड्यावरती फुर्र करत एक गाढवीड चरत होती, त्या गाढविडीकडे हात केला. ती बघ तुझी आई. या ज्या रागावल्या त्याचे पोतेरे आणलं होतं का नाही, जो बाक्कन गोळा मारला तुकाराम महाराजांना. त्या अंगावरती लागलं, रडायला लागल्या. तुमच्या काही जिभेला हाड आहे का नाही, चेष्टा चेष्टा अशी करतात. एकतर गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, आणि माझी आई गेली ती दाखवताना गाढवाकडे हात दाखवता. अगं आवले, मी खोटं नाही बोलत, खरंच ती तुझी आई आहे. काय म्हणावं तुम्हाला, त्या पांडुरंगाच्या भजनानं माझ्या सगळा आयुष्याचा विस्फोट केलाय. मी खरं सांगतो, बघायचंय बघायचंय म्हटल्यानंतर मामी करून महाराजांनी हाक मारली. हाक मारल्यावर त्या गाढवानं कान असे केले, मागं वळून बघितलं, डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. नाही टप टप पावलं टाकत आलं, तुकोबांच्या पुढं मान खाली घालून उभं राहिलं आणि डोळ्यातून पाणी येतंय. त्या बघतच राहिले. हो माझी आई, हाक मार आई म्हटल्यानंतर ते गाढव तिच्याकडे गेलं. गळ्यात गळा घालून मायलेक रडायला लागल्या. असं कसं झालं, तुकाराम महाराज म्हणले, मामी तुम्हाला सांगत होतो पांडुरंगाला नावं ठेवू नका, निंदा करू नका, त्याचं नाम घ्या. तुम्ही म्हणाला तुम्ही घेता तेवढं पुरे, आग लागू तुमच्या परमार्थाला, माझ्या मुलीच्या सगळ्या संसाराचा विस्फोट केला तुम्ही म्हणालात ना. मी तुम्हाला सांगायचो आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा म्हणणारे असताना काय सांगत असतील हो, घ्या रामकृष्णारी, घ्या रामकृष्णारी. माझ्या रामाला विसरलीस ना, म्हणून हा जन्म मिळालाय. तुम्हाला पुरणपोळी आवडायची, नथ वगैरे आवडायची, पण आता या जन्माचं भाग्य आहे. मनुष्य देह म्हणजे नरदेह परम पावन, काल उल्लेख केला. पण आता हे का झालं माहिती, म्हणून महाराजांनी अभंगात लिहिलं, तुझी नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे, माझ्या रामा विसरलीस, माझ्या रामा विसरलीस, म्हणून गाढवी झालीस, म्हणून गाढवी झालीस, माझ्या रामा विसरलीस. तुम्हाला पुरणपोळी फार आवडायची, पण मामी आता कुठली पुरणपोळी, गाढव झालात. आता मिळेल, पण होळीला पोळी करून ठेवलेली, कोणीतरी लांबून यायचंय म्हणून ठेवली, फ्रीज मध्ये ठेवून झाली, पाण्यात ठेवून झाली, शेवटी म्हणाले तिकडे उकिरड्यावर ठेवा. आता कैची पुरणपोळी, आता पुरणपोळी मिळेल कुठली, सदा उकिरडे ढुंडाळी, माझ्या रामा विसरलीस. तुम्हाला नथ बाळी सगळे दागिने आवडायचे, पण आता गाढवाच्या जन्मात देवानं खरा दागिना दिलाय बर का, फुर्र केल्यावरती उडतं का नाही नाकावरचं. आता कैची नथ बाळी, सदा नाकी लोळ्या लोळी. का माहिती, माझ्या रामा विसरलीस. हे सगळे अनुभव घेतले आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणाले, नाम घ्या रे कोणी फुका, हाकारोनी सांगितलं.
मूळ पद घेतो आणि याला एक गोष्ट सांगतो कथाभाग म्हणून. मूळ पदामध्ये तुझे नाम गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगीना सुधाता, तुझे रंगीना सुधाता, तुझे नाम गाऊ आता. तन तेरे नदी दिर दिर तन तन तेरे नदी दिर दिर तन तन तेरे नदी तोम तनोम दित्रोन तदारी दानी उदनी दानी तदानी तकारे तारे दानी दित्रोन तन दिर दिर तन तेरे नदी. गोपाल कृष्ण भगवान की